स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला असं व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जगा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला पण ऑलवर सेट करून घ्या, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकत सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं आहे मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि त्या मटेरियलला एक मी पासवर्ड दिलेला आहे, तर त्यामुळे काय करायचं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि तुम्हाला पासवर्ड 2 स्टेपमध्ये दिसून जाईल, तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। आणि फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं आहे। आणि पासवर्डमध्ये काय अडचण येत असेल तर व्हॉट्सअप म्हणजे ग्रुप आहे का आपला आहे चॅनल, तर त्याला पण फॉलो करून घ्या, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला लिंक भेटेल या व्हिडिओची आणि त्याच्याच खाली तुम्हाला या व्हिडिओमधला पासवर्ड दिसला जाईल, त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप आपल्या चॅनलला फॉलो नक्की करून घ्यायचं आहे। तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसं काय एडिट करायचं काय नाही सगळं एकदम प्रॉपर बनायला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल, फक्त तुम्ही काय करायचं या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहायचं। कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्हाला समजणार नाही आणि पासवर्ड पण तुमचा मिस होईल, तर त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही। तर सर्वात आधी काय करायचं, बीटमार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। तर बीटमार्कमध्ये मी असं तुमच्या भाऊ काय जर आधीच ॲड करून देत असते ते तुम्हाला माहीतच असेल, तर बघू शकता काहीच तुमच्या भाऊने आधीच मटेरियल ॲड करून दिलेलं आहे। तर आता याच्यात कसं चेंजेस करायचं नाही काय आहे ते सगळं तुम्हाला या वापरून मी सांगेल। तर सर्वात आधी काय करायचं, पहिल्याच्या अशी क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून मी जे फोल्डर दिलेलं आहे ते सर्वात आधी फोल्डर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ देईल, ते व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचा आहे। त्या व्हिडिओवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि बॅकग्राऊंडला हा व्हिडिओ आपल्याला म्हणजे घेऊन यायचा आहे, म्हणजे जे काय वरी आपण लेअर काही ग्रुप बनवून दिले आहे ते ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं, आता जे काही व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे तर त्या व्हिडिओवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि सॉन्गच्या याच्यावर जायचं आहे आणि सॉन्ग सगळं म्यूट करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आहे, आता जिथपर्यंत आपले ग्रुप आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि जे काय इथून जे काय आता खालचा आपला म्हणजे हा व्हिडिओ ॲड केलेला आहे त्याचा जे काही एक्स्ट्रा पार्ट होत आहे ते इथून कट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर बघू शकता आता अशा प्रकारे आपला एकदम प्रॉपरपणाने व्हिडिओ लागलेला आहे। तर आता याच्यात काय करायचं आहे, एक ग्रुप 1 हे इथे तुम्हाला दिसत असेल वरती ग्रुप 1 त्यावरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। इथून जे काही मी फोटो दिलेला असेल म्हणजे हे फोटो डिलीट करून घ्या सर्वात आधी, इथून पहिल्याच्या असून क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि आता इथून तुम्हाला म्हणजे तुमचे जे काही फोटो असतील त्या व्हिडिओ करायचा असेल तुम्हाला तर ते फोटो कोणता पण असा एक सिलेक्ट करायचा आहे आणि इथून काय करायचं आहे, जिथपर्यंत आपले लेअर आहे वरची तिथपर्यंत अशा प्रकारे या फोटोला वाढून घ्यायचं आहे। त्या फोटोवरती क्लिक करायचे, या लेअरच्या खालती अशा प्रकारे घेऊन यायचे आहे। त्यानंतर डबल त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, मूव अँड्रॉइडच्या याच्यात जायचं आहे आणि इथून याचे जे आरजेच्या याच्यात येऊन इथून तुम्ही फोटोच्या हिशोब तुमच्या ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे। तर बघू शकता आपला याचा ग्रुप एडिट झालेला आहे। तर आता इथून अशाच प्रकारे आपण दुसरा पण ग्रुप एडिट करून घ्यायचा आहे। ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, जे काय फोटो आहे ते डिलीट मारायचं आहे आणि त्यानंतर पहिल्याच्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, त्या फोटोवरती व्हिडिओ करायचा आहे ते तुमचा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। त्या फोटोवरती डबल एकदा क्लिक करायचं आहे, मूव अँड्रॉइडच्या जायचं आहे, इथून खालती अशा प्रकारे घेऊन यायचं आहे, जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढवून द्यायचा आहे फोटो। तर अशा प्रकारे जे काय दुसरा पण ग्रुप आपला एडिट करणं झालेला आहे। तर त्यानंतर आता काय करायचं, तिसरा पण तशाच प्रकारे एडिट करून घ्या आणि चौथा पण ग्रुप तशा प्रकारे तुम्ही एडिट करून घ्या। तर आता एडिट केल्यानंतर काय करायचं आहे, जिथून आपले ग्रुप संपत आहे तिथे यायचं आहे, पहिल्याच्या असे क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तेच फोटो आपण इथून डबल ॲड करायचे आहेत। तर इथून 2 फोटो आहेत काही इश्यू नाही, तर ते 2 फोटो असे फुल काम एरियामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। तर आम्ही काय करतो, 2 पण फोटो आपण अशा प्रकारे ॲड करून घेऊ। तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे दोन्ही पण फोटो ॲड करून घेतलेले आहे आणि डबल काय करायचं आहे, जिथपर्यंत ग्रुप आहेत तिथपर्यंत यायचं, म्हणजे 11.8च्या बीट आहे काही विषय नाही। 11.8च्या बीट आल्यानंतर काय करायचं, डबल परिचय क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे, इथून एक तुम्हाला डबल मी एक व्हिडिओ दिला आहे ती व्हिडिओ ॲड करायचा आहे, पुढच्या बीटला जायचं आहे, इथून एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे आणि याच व्हिडिओवरती क्लिक करायला द्यायचं आहे आणि ब्लेंडिंगच्या याचं जायचं आहे आणि इथं लाईटिंगच्या याचं जायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि डबल या डब्याच्या असून क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि डबल या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून पेस्टवर लेअरवरती करून घ्यायचं, म्हणजे अशा प्रकारे पुढच्या आपण फोटोला हाय लागून जाईल। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपटला आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं, जे काय फोटोवरती पेड आहे ते कॉपी करण्यासाठी काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इकडे सामनेवरती क्लिक करायचं आहे, या 3 ठिपक्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी पेडवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कर आपल्याला डबल ओपन करायचं आहे। तर आता बीट मार्कर ओपन केल्यानंतर काय करायचं, आता पुढे जायचं आहे। आता इथून जे काय आपण फुल काम एरियामध्ये फोटो ॲड केले होते तर त्या फोटोवरती यायचं आहे आणि इपेड जास्तीवरती क्लिक करायचं आहे, थ्री लाईनवर क्लिक करून पेस्ट इपेडवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे काय त्याच्यावर पुढचा पण फोटो आहे त्या पण फोटोवरती यायचं आहे, इपेड जास्ती क्लिक करायचं आणि पेस्ट इपेड करून घ्यायचं आहे। तर आता त्यानंतर काय करायचं, आता फक्त एक काम राहिलेलं आहे, त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। तर त्यानंतर काय करायचं, पहिल्याच्या क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, इथून मी बॉर्डर दिली असेल तुम्हाला, ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आहे, म्हणजे नाथखोळा पद्धतीचा आपला व्हिडिओ दिसून जाईल। तर हे बॉर्डर ॲड केल्यानंतर काय करायचं, डबल ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे, लाईटिंगच्या याच्यात यायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला पण अशा प्रकारे
शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर आता त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम प्रॉपरपणाने मी जसा व्हिडिओ तुम्हाला केलेला आहे तशाच प्रॉपरपणाने हे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। हे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू झालेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं। कसा व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा। मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।